सो या संधीचं नाव आहे फ्रेंड्स ॲस्ट्रोनिया वन. सो फ्रेंड्स, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की ज्या वेळेला कोरोना आल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येकाला एक प्रश्न पडला होता की खरंच मी जर या अगोदर माझ्या लाईफमध्ये जर मी एखादा पॅसिव्ह इन्कम माझ्या लाईफमध्ये असता तर कदाचित मला या काळामध्ये एवढा संघर्ष करायची गरज पडली नसती. बरोबर आहे, हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये त्यावेळेला आला आणि त्यानंतर आपण प्रत्येक जण जे आहे तर ते एकदम अवेअर झालो या गोष्टीसाठी की नाही, आता काहीही झालं तर आपल्या लाईफमध्ये एक वेगळा इन्कम सोर्स असला पाहिजे आणि तो एक वेगळा आणि युनिक इन्कम सोर्स देण्यासाठी आपल्याकडे आहे ग्रेट ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून आपली ॲस्ट्रोनिया वन कंपनी. इथे असं काय स्पेशल आहे की जिथे आपण ॲस्ट्रोनिया वनला निवडायला पाहिजे, तर 100% इथे ट्रान्सपरन्सी आहे, इथिक्स आहे, सस्टेनेबल सोल्युशन्स आहेत, सेफ्टी आहे. सो फ्रेंड्स, ॲस्ट्रोनिया वनचं रजिस्ट्रेशन 21 जून 2023 झालं आणि आपलं जे स्टार्ट म्हणूया आपण की लॉन्चिंग जे आहे तर 22 जानेवारी 2024 म्हणजे ज्या दिवशी रामाची स्थापना झाली अयोध्येमध्ये, त्या दिवशी आपल्या कंपनीची स्थापना सुद्धा झाली आहे. म्हणजे एक एकदम छान आणि स्पेशल दिवस तो होता आणि मी म्हणेल की जे मुहूर्त बघतो आपण तर त्या मुहूर्तापैकी एकदम चांगला मुहूर्ताच्या दिवशी आपली कंपनीची सुरुवात सुद्धा झालेली आहे. सो अशा कंपनीमध्ये काम करायला नक्कीच सगळ्यांना आवडणार आहे. बरोबर. सो म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की आजची जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती तुम्ही प्रत्येकाने एकदम लक्ष देऊन बघा. माझी स्क्रीन गेली होती, मी परत शेअर केली. सो 22 जानेवारी 2024 म्हणजे कंप्लीट 1 वर्ष आता झालेलं आहे. सो आपले जे डायरेक्टर आहे त्यांच्याबद्दल सांगायला मला नेहमीच खूप प्राऊड फील होतं फ्रेंड्स, कारण यांचा अनुभव तुम्ही बघू शकता. मिस्टर प्रदीप सर जे आहे तर डायरेक्ट फायनान्स अँड पब्लिक रिलेशनचं काम सर बघतात. त्यासोबतच सरांचा जो अनुभव आहे तर तो 20+ इयर एक्सपिरियन्स आहे या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा. ओके. सेकंड जर आपण बघितलं, डॉक्टर विक्रांत नरवाल सर, डायरेक्टर सेल्स अँड R&D, स्वतःचा सरांचा R&D आहे. सोबतच आपण जर सरांचा अनुभव बघितला तर 15+ इयर ऑफ एक्सपिरियन्स इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट, म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधला अनुभव सरांचा 15 वर्षाचा प्लस 8 वर्षाचा अनुभव आहे सरांचा नेटवर्किंग मधला, नेटवर्क मार्केटिंग मध्ये मोर दॅन 350+ प्रोडक्ट सरांनी स्वतःच्या अनुभवातनं सरांनी या कंपन्यांना दिलेले आहेत. त्यानंतर मिस्टर आशिष गुलाटी सर आहेत, डायरेक्टर सर्व्हिस अँड ऑपरेशनचे काम सर बघतात आपल्या कंपनीमध्ये. विथ सरांचा 8 इयर्स प्लस अनुभव आहे. सो फ्रेंड्स, एवढे अनुभवी डायरेक्टर ज्या कंपनीला असतील ती कंपनी खरंच किती ग्रोविंग लेवलला असेल तुम्ही विचार करू शकता. कारण ज्या कंपनीची सुरुवात अनुभवाने झालेली आहे त्या कंपनीला एका वर्षामध्ये आपण बघतोय की 22 म्हणजे जर आपण चेक मध्ये बघितलं किंवा अनुभवातनं बघितलं किंवा बीवी टर्नओव्हर मधनं बघितलं तर ऑलरेडी कंपनीने स्वतःला प्रूफ केलेलं आहे की ह्या एका वर्षातली ग्रोथ तुम्ही चेक करा फ्रेंड्स आणि तुम्हाला कळेल की ॲस्ट्रोनिया वन इज द बेस्ट कंपनी. ओके. सो त्यासोबतच मला अजून एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, ती म्हणजे आपली ॲस्ट्रोनिया लॅब. फ्रेंड्स, ॲस्ट्रोनिया लॅब म्हणजे आपली स्वतःची ॲस्ट्रोनिया लॅब मॅन्युफॅक्चर युनिट जे आहे तर 30+ इयर ऑफ एक्सपिरियन्स आपल्या लॅबचा आहे. सोबतच तुम्ही बघू शकता की जे आपलं 6,000 स्क्वेअर फीट मध्ये आपलं हे मॅन्युफॅक्चर युनिट आहे. सोबत ऍडव्हान्स मशिनरी अँड इक्विपमेंट आहेत, क्वालिटी कंट्रोल्स मेजर, सस्टेनेबल प्रॅक्टिस, सेफ्टी स्टँडर्डनेस. म्हणजे इव्हन मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला हे आवडेल की एक स्वतःचं मॅन्युफॅक्चर असल्याच्या नंतर कंपनीमध्ये जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपण स्वतः ओनर असल्यासारखं आपल्याला एक फील येतो. बरोबर आहे, कारण इथे आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येऊ शकत नाही बिकॉज ऑफ आपले जे सर्टिफिकेशन आपण जे बघतो इथे तुम्ही बघू शकता की FDA सर्टिफिकेशन सुद्धा आपल्या कंपनीकडे आहे. कॉस्मॉस इकोसर्ट कॉस्मॉस ऑर्गॅनिकचं हे जे सर्टिफिकेशन आहे फ्रेंड्स हे फार इझिली तुम्हाला भेटणार नाही. हा जो युनिकनेस आहे आपल्या कंपनीचा की आपल्या कंपनीमध्ये हे सुद्धा सर्टिफिकेशन अवेलेबल आहे. सोबत फसाई, आयुष मंत्रालय, पेटा अप्रूव्ड आहे, म्हणजे कुठल्याही अॅनिमलचा उपयोग याच्यामध्ये केलेला नाहीये. सोबत USDA ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन आहे, ऑर्गॅनिक. सोबत वेगन, ISO प्लस टेस्टेड, GMP आणि हलाल सर्टिफिकेशन सुद्धा आपल्या कंपनीमध्ये अवेलेबल आहे. सो फ्रेंड्स, मला तुम्हाला सांगायला आवडेल की एका गव्हर्नमेंट गाईडलाईन नुसार काम करण्यासाठी जे सर्टिफिकेशन लागतात त्यापेक्षा एक्स्ट्रा 2 ते 3 सर्टिफिकेशन जे आहेत ते आपल्याकडे आहेत. म्हणजे यामध्ये तुम्ही एक गोष्ट समजू शकता की नक्कीच इतर कंपन्यांपेक्षा बेस्ट ऑपॉर्च्युनिटी तुमच्या हातामध्ये आज आलेली आहे. फ्रेंड्स, कॅपॅसिटी जर सांगायची झाली पर मंथ कॅपॅसिटी तुम्ही बघू शकता की ट्यूब्स मध्ये 10 मिलियन आहे. ओके. जे काही आपले ट्यूब्स मध्ये प्रोडक्ट्स बनतात, बॉटल्स मध्ये 4 मिलियनची कॅपॅसिटी आहे, म्हणजे पर मंथ 4 मिलियन आपण प्रोडक्ट सप्लाय करू शकतो, बनवू शकतो. सॅचेट्स मध्ये 6 मिलियन, परफ्युम्स जे असतात परफ्युम्स मध्ये 1 मिलियनची कॅपॅसिटी आहे, टॅबलेट्स मध्ये 200 मिलियन्स, कॅप्सूल मध्ये 20 मिलियन्स. सो फ्रेंड्स, मिलियन हा शब्द जेव्हा समोर येतो तर तेव्हाच आपल्याला एक सिक्युरिटी येते की 100% इथे मला प्रोडक्ट बद्दल कुठलाही चॅलेंजेस येणार नाहीये. कारण ज्या कंपनीमध्ये मिलियन मध्ये जर यांची कॅपॅसिटी असेल तर डेफिनेटली मला कुठलाही प्रोडक्ट रिलेटेड चॅलेंज ह्या कंपनीमध्ये येणार नाहीये. सेकंड आपण निघूया की
आपली जी लॅब आहे, आपले जे प्रोडक्ट आहे, तर ते ऑलरेडी 20+ कंट्रीजमध्ये सप्लाय होतात. सोबतच तुम्ही बघू शकता, की अवॉर्ड अँड एक्झिबिशन्समध्ये सुद्धा आपण मागे नाहीये फ्रेंड्स. तर सोबत मला तुम्हाला सांगायला आवडेल, की जे फार्मा कंपन्यांमध्ये सुद्धा आपले प्रॉडक्ट सप्लाय केले जातात. त्याचं प्रूफ आहे आपल्याकडे, की भारत प्रतिभा सन्मान अवॉर्ड जो आहे 2024चा तो पण आपल्याला मिळालेला आहे. सोबत MSME अवॉर्ड मिळालेला आहे. सोबतच बेस्ट एंटरप्राइज ऑफ द इयर कॉस्मेटिक अँड पर्सनल केअरचा अवॉर्ड सुद्धा आपल्या कंपनीला मिळालेला आहे. सो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कंपनीने IPO सुद्धा लॉन्च केलेला आहे. यापेक्षा अजून बेस्ट काय असू शकतं एखाद्या कंपनीला बेस्ट म्हणण्यासाठी? ओके फ्रेंड्स, तर पुढे निघूया आपण सायंटिफिक आपले जे काही पॅनल आहे, सायंटिस्टचं जे काही पॅनल आहे, त्याबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल, की इथे आपले जे काही प्रोडक्ट बनतात, तर ते कुठलेही लीडर किंवा अनुभवी लोकं आपण म्हणूया, की त्यांच्या अनुभवातून न बनवता हे बनवतात स्पेशलिस्ट जे सायंटिस्टचं जे पॅनल आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे प्रोडक्ट सप्लाय होतात. सगळ्यात पहिले जे आपले मेन आहे डॉक्टर विक्रांत नरवाल सर. त्यांचं एज्युकेशन जर आपण बघितलं तर MSc अँड PhD फूड सायन्समध्ये झालेलं आहे फ्रेंड्स. सोबतच तुम्ही बघू शकता त्यांचा अनुभव मी मगाशीच तुम्हाला सांगितला, की 15+ इयर ऑफ एक्सपिरियन्स इन न्यूट्रासिटिकल्स मधला अनुभव सरांचा 15 वर्षाचा आहे आणि हेल्थ सप्लिमेंट्स विथ ओव्हर 350+ प्रोडक्ट डेव्हलपमेंट. ऑलरेडी सरांनी 350+ प्रोडक्ट सक्सेसफुली डेव्हलपमेंट केलेले आहे. त्यांचे रिझल्ट सुद्धा बेस्ट अँड बेस्ट आहे. सो असे ग्रेट डॉक्टर विक्रांत नरवाल सर आपल्याला या एस्टोनिया वनच्या माध्यमातून लाभलेले आहेत. सेकंड आहे डॉक्टर सोनिका चौधरी मॅडम. त्यांचं सुद्धा एज्युकेशन PhD फूड सायन्स अँड सोबतच आपण बघूया, की डॉक्टर राहुल ठाकूर सर आहे. त्यांचंही PhD झालेलं आहे. सेकंड डॉक्टर इंदू मॅडम आहे, ग्रॅज्युएट ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये. त्यानंतर डॉक्टर अनुराधा कुमारी आहे, डॉक्टर डायरी केमिस्ट्री अँड फूड मध्ये. सोबतच आपण बघूया, की मिस चारू मॅडम आहे, MSc फूड सायन्स. त्यानंतर मिस्टर इस्फाकुर रेहमान सर आहे, यांना आपण बरेच जण ओळखतो. त्यांचं एक खूप छान आपल्याला योगदान लाभतं या कंपनीमध्ये. सो एक्सपर्ट आहेत सर इन प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड पब्लिक हेल्थ अँड न्यूट्रिशनमध्ये. आपल्याला खूप छान नॉलेज सर देत असतात. सरांचे काही सेशन्स असतात त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला देईन. डॉक्टर निमिषा मॅडम आहे, मिस पूजा मॅडम आणि मिस्टर आलोक सर आहेत. सो फ्रेंड्स, हे सगळं जे आपलं एक सायंटिस्टचं पॅनल आहे, तुम्हाला सांगायचं कारण एवढंच आहे, की आपण एकदम सेफ कंपनीमध्ये डिसिजन घेणार आहोत काम करण्याचा. इथे जे पॅनल आहे ते सगळे एकदम एज्युकेटेड आहे, वेल एज्युकेटेड आहे आणि परफेक्ट आहे त्या प्रोफेशनमध्ये. सो अशा म्हणजे परफेक्ट लोकांच्या माध्यमातून, डॉक्टरांच्या माध्यमातून आपल्याकडे हे सप्लिमेंट्स, हे प्रोडक्ट येणार आहे. सोबत आपण बघूया फ्रेंड्स, की आपली जी लॅब आहे इथे त्याचं थोडंसं तुम्हाला एक फोटो दाखवलेला आहे, कशा पद्धतीने इथे काम चालतं. सो इनोव्हेशन फॉर्म्युलेशन अँड लॅब QA अँड QC फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. सो फ्रेंड्स, मला एकच सांगायचंय, की इथे आपण जर डिसिजन घेत असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या आजपर्यंत काही कंपन्यांमध्ये जे काही ड्रॉबॅक्स होते ते सगळे तुम्हाला काढून इथे मिळणार आहे. तुम्हाला सांगायला मला आवडेल, की कोड्या कंपनी सगळ्यांना माहिती आहे. कोड्या कंपनीने काय केलं, की कंपनी खूप छान सगळं मस्त होतं, पण अपग्रेड होण्यामध्ये त्यांनी काय केलं, नकार दिला. म्हणजे अपग्रेड होण्यापासून थांबली. तर पुढे काय झालं आपल्याला माहिती आहे. सोबत नोकिया कंपनी आहे. इथे पण आपल्याला माहिती आहे, की जर ती अपग्रेड झाली असती, जर अँड्रॉइडमध्ये आली असती तर अजून चांगले फोन्स गेले असते आणि त्यांना अजून पैसा मिळाला असता. पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती अपग्रेड होत नाही त्यावेळेला त्याचा काय तोटा होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ते सगळे जे काही ड्रॉबॅक्स आहे ते आपल्या कंपनीने काढून टाकलेले आहे. इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती अपग्रेड मध्ये मिळणार आहे. ओके, म्हणजे ज्या गोष्टीचा आपण विचार पण केलेला नसेल, ऑलरेडी तो विचार कंपनीने केलेला आहे, कारण 10 वर्षाचं जे व्हिजन आहे ते आत्ता आपल्या डायरेक्टरकडे आहे. ओके, सो फ्रेंड्स, आपलं जे काम आहे किंवा आपलं जे म्हणजे प्रोडक्शन जे आहे तर त्याचा सप्लाय कशा पद्धतीने होतो त्याचं एक छोटंसं उदाहरण इथे आपण बघू शकतो, की जे आपलं वेअर हाऊस फॅसिलिटी आहे, त्यानंतर सिस्टम कशा पद्धतीने काम करतं, तर त्याची माहिती आपल्याला इथे खूप छान पद्धतीने दिलेली आहे. आपण आता बोलणार आहोत, की जे 3 मेजर चॅलेंजेस आपल्याला जे येतात आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये, त्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. सगळ्यात पहिलं काय आहे, तर लाईफस्टाईल रिलेटेड मेटाबॉलिक डिसऑर्डर जे आहे त्याबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे फ्रेंड्स, की आता आपलं जे खाणं-पिणं आहे, आपलं जे उठणं-बसणं आहे किंवा आपण जे एकदम फास्ट फूडकडे आपण जे अट्रॅक्ट होतो आहे, म्हणजे त्यामुळे आपल्याला जे होणारे त्रास आहे, ते डायबिटीजचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे, ओबेसिटीज भरपूर वाढलेले आहे, अजून पित्त किंवा इतर जे काही आजार आहे ते भरपूर प्रमाणामध्ये वाढलेले आपल्याला दिसतायत. बरोबर. सेकंड जे आहे, तर जो म्हणजे हा जो सेकंड स्ट्रेसफुल लाईफ आणि जे फास्ट एजिंग आहे
तर याच्यावरती मला थोडंसं तुम्हाला सांगायला आवडेल, की फ्रेंड्स स्ट्रेसफुल लाईफ आपली कशामुळे झाली तर ही आपण स्वतः करून घेतली आहे. आता आपण इंडिव्हिज्युअली राहण्याचा जास्त प्रयत्न करतो, एकटं राहणं जास्त पसंत करतो. त्यासोबतच जे काही स्ट्रेस आहेत ते आपल्याला एकट्याला सॉल्व्ह करावे लागतात. अगोदर कसं होतं, की ज्यावेळेला जॉइंट फॅमिली असायच्या आणि जर आपल्याला एखादा स्ट्रेस असेल, एखादं टेन्शन असेल, तर ऑब्व्हियसली घरामध्ये आपला टेन्शनवाला चेहरा दिसला, की घरातली व्यक्ती विचारणार आपल्याला कोणी ना कोणी, की बाबा काय झालं? आणि तिथे मन मोकळं व्हायला एक ऑप्शन होतं. तर आता इंडिव्हिज्युअल लाईफ झालेली आहे. स्ट्रेसफुल लाईफ त्याच्यामुळे आपली अजून वाढलेली आहे, की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शेअर करता येत नाही, बोलता येत नाही आणि मनातल्या मनात त्या गोष्टींचा विचार करून जो स्ट्रेस वाढतोय त्याचा जो परिणाम आहे, तो परिणाम आपल्या स्किनवरती आपल्याला दिसायला लागतो. म्हणजे आपलं जे एज जर समजा माझं फॉर एक्झाम्पल माझं एज 30 आहे, तर माझं जे एज आहे ते 40 दिसायला लागेल समोरच्या व्यक्तीला बिकॉज ऑफ ही जी लाईफस्टाईल म्हणूया आपण किंवा आपला जो स्ट्रेस आहे, तर ह्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. ओके. सो फ्रेंड्स आता जी काही लाईफस्टाईल आहे त्याला तर आपण काही करू शकत नाही, बरोबर. तर जे खाणं-पिणं आहे त्यालाही आपण काही करू शकत नाही. कारण आता हे लाईफस्टाईल अशी झाली आहे की फास्टमध्ये आपल्याला कुठे जायचंय, तर ऑब्व्हियसली आपण मॅगीला प्रिफर करतो. कारण ती फार 2 ते 3 मिनिटांमध्ये बनते. तर त्यावेळेला इथे आपल्याकडे सोल्युशन तर काहीच नाहीये. पण आपण जर थोडासा अभ्यास केला, म्हणजे आधीचा आणि आत्ताचा जर आपण थोडासा अभ्यास केला, तर इथे आपल्याला काही गोष्टी समजतील, की कुठे-कुठे आपल्याकडनं चुका होतायत आणि कशामुळे हे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये येतायत. सगळ्यात पहिलं जर आपण बघितलं तर आपला जो उठण्याचा टाईम आहे मॉर्निंगला, तो चेक करा आणि आपला जो झोपण्याचा टाइम आहे तो चेक करा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अगोदरची लोकं जी होती, तर लवकर झोपायची. रात्री म्हणजे दिवाबत्ती झाली की त्यानंतर जेवण वगैरे झालं की 8:30 पर्यंत खूप झालं सगळेजण एकदम गाढ झोपेमध्ये असायची आणि सकाळी शार्प 5 वाजता सगळेजण उठायची. बरोबर? पण आत्ताचं आपलं जे लाईफस्टाईल झालंय आपण 11, 12, 1 पर्यंत आपण रात्री जागा असतो आणि मग सकाळी आपण 8, 9, 10 किंवा बऱ्याच लोकांना सकाळी लवकर उठावं लागतं, तरी पण ते रात्री उशिरा झोपतात आणि झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे सुद्धा हे चॅलेंजेस येत असतात. सो जसं अगोदर लोकं सकाळी लवकर उठल्याबरोबर सूर्यनमस्कार करायचे, तसं आता आपण सगळे उठल्याबरोबर काय करतो, तर स्क्रीन नमस्कार करतो. अगोदरची शेतीची पद्धत बघा, किती आधुनिक होती आणि आत्ताची शेती आपण बघूया किती मॉडर्न झालेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मशिनरीचा उपयोग केलेला आहे. अगोदरची शेती, आत्ताची शेती, अगोदरचं खाणं, त्यानंतर व्हेजिटेबल्स एकदम पौष्टिक होते. आता प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल आहे आणि हे सगळे आपण ऍक्सेप्ट करतो कारण आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय की किती म्हणजे आपले जर काही शेतकरी बांधव असतील त्यांना तुम्ही विचारा किती किती महिन्यातनं किती फवारण्या करायला लागतात एक पीक उत्पन्न करण्यासाठी. बरोबर आहे. तर ह्या गोष्टींना आपण काहीही करू शकत नाही. पण आपल्या कंपनीने याच्यावरती आपल्याला ह्या चॅलेंजेसला आपल्याला काही सोल्युशन्स दिलेले आहेत. नक्कीच आपण त्याच्यावरती विचार करू शकतो. सो फ्रेंड्स आपल्या बॉडीमध्ये या सगळ्या गोष्टींचा जो प्रभाव आहे, ओके, तर ब्रेन्स, लिव्हर, स्टमक, इंटेस्टाईन, लंग्स, हार्ट, किडनी आणि युटेरस, जॉइंट्स हे जे काही बॉडी पार्ट्स आहे आपल्या शरीरामध्ये, तर त्यांच्यावरती जे काही दुष्परिणाम होत चालले या सगळ्या गोष्टींचे, तर त्या हेल्थ चॅलेंजेसला आपल्याकडे एक सोल्युशन दिलेलं आहे कंपनीने. त्या सोल्युशनचं नाव आहे हर्ब न्यूट्रोजेनिक्स. काय नाव आहे त्या सोल्युशनचं? हर्ब न्यूट्रोजेनिक्स. हर्ब न्यूट्रोजेनिक्स जे आहे फ्रेंड्स, याच्यामध्ये तुम्हाला आयुर्वेदा पण मिळेल, याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रिशन पण मिळेल आणि यामध्ये तुम्हाला जेनेटिक लेवल म्हणजे आपण जे म्हणतो की जीन टू जीनियस त्या लेवलचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. ओके. सो आपण बघूया की हर्ब न्यूट्रोजेनिक्स हा जो कन्सेप्ट आहे हा नेमकं कसा आहे आणि कशा पद्धतीने हा काम करतो. सगळ्यात पहिले फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आपल्याला प्रोबायोटिक स्टेप 1 मध्ये ऍड ऑन केलेले आहेत. प्रोबायोटिक स्टेप 1 मध्ये ऍड करण्याचं कारण की आपले जे काही गट हेल्थ आहे, आपले जे काही डायजेशन सिस्टम आहे, ते जे काही त्याला जे काही डिटॉक्सिफिकेशन करण्याची गरज आहे ती मिळते आपल्याला प्रोबायोटिक्स मधनं. बऱ्याचदा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की प्रोबायोटिक जास्त प्रमाणात आपल्याला त्यातनं मिळतं. बरोबर आहे. मग आपण दही एका दिवसामध्ये किती खाऊ शकतो? 1 प्लेट, 2 प्लेट डेली खाऊ शकतो का आपण? एखाद दिवशी चला मूड झाला, एखाद दिवशी आपण दही खाऊ शकतो, ताक पिऊ शकतो, मठ्ठा पिऊ शकतो. पण तुम्हाला जर हे डेली करायचं म्हटलं ना, तर हे पॉसिबल नाहीये. आपली लाईफस्टाईल मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, की आपली लाईफस्टाईल खूप फास्ट झालेली आहे. त्यामुळे ॲस्ट्रोनियाने आपल्या कंपनीने तुम्हाला प्रत्येक सप्लिमेंट्समध्ये प्रोबायोटिक्स ॲड ऑन केलेले आहेत. सो सगळ्यात पहिलं जे आहे प्रोबायोटिक स्टेप 1 मध्ये बिकॉज ऑफ हे काय करणार आहे आपल्या बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर आपलं जे गट हेल्थ आहे, आपलं जे डायजेशन सिस्टम आहे, त्याला हे स्ट्रॉंग बनवणार आहे आणि डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी मदत करणार आहे. सेकंड काय आहे तर सेकंड अँटीऑक्सिडंट स्टेप 2 मध्ये. अँटीऑक्सिडंट हे काय करतात तर आपले जे काही स्ट्रेस आहे, आपले जे काही ब्लड अँड सेल्स डिटॉक्सिफिकेशनचं काम करतात. प्रोबायोटिक्स काय करणार आहे आपलं गट हेल्थ चांगलं करणार आहे, आपलं पोट व्यवस्थित करणार आहे. पण आपले अँटीऑक्सिडंट जर आपल्या बॉडीमध्ये असतील तर ते आपले ब्लड आणि सेल्स डिटॉक्सिफिकेशन करणार आहे. कारण कुठलाही आजार जेव्हा आपल्या शरीरामध्ये सुरू होतो तर तो सुरू होतो ब्लड अँड सेल्स पासून. बरोबर आहे. शुगरचं उदाहरण बघा. जेव्हा ग्लुकोज आपल्या बॉडीमध्ये जातं
ब्लडमध्ये जातं तेव्हा त्यांचं जे शुगरचं प्रमाण आहे ते वाढायला लागतं. त्याच्यामुळे आपल्या ब्लडमध्ये आणि आपल्या सेलमध्ये जे काही घाण आहे, खराब डिटॉक्सिफिकेशन करण्याची गरज आहे, ते आपल्याला अँटीऑक्सिडंट मदत करतात. त्याच्यानंतर थर्ड स्टेप जे आहे, थर्ड फॉर्म्युला तो आहे आयुर्वेदा. आयुर्वेदा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय तर कॉज म्हणजे रूट कॉज वरती काम करणारा घटक आहे आयुर्वेदा. बरोबर? कन्सेप्ट आहे आयुर्वेदा. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, रामायणामधलं एक उदाहरण मला नक्की सांगायला आवडतं फ्रेंड्स, की ज्या वेळेला लक्ष्मणाला बाण लागला होता आणि जेव्हा तो खाली पडला, कोसळला, ज्या वेळेला त्याला म्हणजे काहीच होश नव्हता, अजिबात त्याला जाग नव्हती, त्यावेळेला रामाने सांगितलं कुणाला, हनुमंताला, की जा आणि त्या डोंगरावरती म्हणजे जो काही आहे तिथे संजीवनी जडीबुटी आहे ती तू लगेच घेऊन ये. आणि मग आपण बघितलंय की तो जातो आणि ती जडीबुटी घेऊन येतो. सो फ्रेंड्स, मला तुम्हाला हे उदाहरण द्यायला का आवडलं, कारण ते जडीबुटी, ते जे संजीवनी आहे ते काय आहे, तर तो एक आयुर्वेद आहे. बरोबर? आणि आपल्याकडे सुद्धा परफेक्ट आयुर्वेदा, म्हणजे मला एक सांगायचंय की जर परफेक्ट आयुर्वेदा म्हणजे त्याच्यावरती जर अभ्यास असेल ना, तर 100% त्याचा रिझल्ट खूप फास्ट येतो. आणि तो परफेक्ट, कारण आता मार्केटमध्ये आपण बघतो की आयुर्वेदाचे रिझल्ट खूप फास्ट येत नाहीत. बरोबर? मग ते काय होतं, संजीवनी जडीबुटी काय होती, आयुर्वेदच ना. मग कसं काय इमिजिएटली ती जडीबुटी दिल्याच्या नंतर लगेच लक्ष्मण उठून उभा राहिला? बरोबर का? कारण तो एक परफेक्ट आयुर्वेदा होता. आणि तशाच प्रकारचे परफेक्ट अभ्यास करून आपल्या डॉक्टर विक्रांत नरवाल सरांनी आयुर्वेदा, जो आपल्या रूट कॉज वरती काम करेल. रूट कॉज म्हणजे बॉटम, म्हणजे तुमचा जर गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे तर तो इंटरनल लेवलला जाऊन त्या त्या पार्टला तो रिपेअर करेल, जिथनं तुमचं दुखणं सुरू झालं होतं. बरोबर? जिथनं तुमच्या पेनची सुरुवात झाली होती त्या पेनला तो रिकव्हर करण्याचं काम करेल. म्हणून आयुर्वेदा आपल्याकडे रूट कॉज वरती काम करतो. सेकंड आहे न्यूट्रासिटिकल्स. फ्रेंड, न्यूट्रासिटिकल्स काय करतात, तर आपल्या बॉडीमध्ये जी काही न्यूट्रिशनची जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी काम करतो. ओके. आणि त्यानंतर आहे न्यूट्राजेनेमिक्स. फ्रेंड, न्यूट्रासिटिकल्स बद्दल एक एक्झाम्पल परत एकदा मी घेईल, की ज्या वेळेला एखादा पेशंट असतो ज्याला डेंग्यू डिटेक्ट झालेला असतो आणि जेव्हा पेशी कमी होतात, तेव्हा जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये जातो, ऍडमिट होतो, त्यावेळेला त्याच्या ज्या पेशी आहेत, सेल्स आहेत, त्या 100% हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याला ट्रीटमेंट मिळते, पेशी वाढवून मिळतात. बरोबर आहे? पण ज्या पेशी वाढल्याच्या नंतर ज्या वेळेला त्याला डिस्चार्ज मिळतो, पेशंट घरी येतो, त्यावेळेला आपण बघतो की तो त्याला विकनेस आलेला असतो, वीक झालेला असतो. कारण पेशी तर वाढलाय बॉडीमधल्या, पण त्यांना जो पाहिजे तो आहार त्यांना मिळालेला नाहीये. बरोबर? त्यामुळे तो पेशंट आपल्याला वीक दिसतो. आणि त्या प्रकारे फक्त जस्ट एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, की त्यामुळे शरीरामध्ये आपल्याला तो वीकनेस भरून काढायला वेळ लागतो. बरोबर? म्हणून आपल्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये तुम्हाला हा जो गॅप आहे तो सुद्धा तुम्हाला भरून निघणार आहे तुमच्या शरीरामध्ये. म्हणजे आपण एखाद्या प्रॉब्लेमसाठी एखादा सप्लिमेंट आपण खातोय, तर तो सप्लिमेंट घेत असताना आपल्याला न्यूट्रिशनची कमतरता सुद्धा आपल्या बॉडीमध्ये जाणवणार नाही, कारण ते ऑलरेडी न्यूट्रासिटिकल्स आपल्या बॉडीमध्ये, आपल्या सप्लिमेंटमध्ये ह्या हर्ब न्यूट्रोजेनिक्सच्या माध्यमातून आपल्या बॉडीमध्ये जात आहेत. ओके. सगळ्यात शेवटचं जे आहे तर ते न्यूट्रोजेनॉमिक्स, म्हणजे हे काय करतं, तर डायरेक्टली आपल्या डीएनए लेवलला जाऊन काम करतं. फॉर एक्झाम्पल, मला एखादा प्रॉब्लेम आहे तर तो माझ्याच बॉडीमध्ये, माझ्याच डीएनए मध्ये तो रिकव्हर झाला पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतात न्यूट्रोजेनॉमिक्स. सो फ्रेंड्स, आपण पुढे निघूया. इथे तुम्हाला गाडी आणि बॉडीचं थोडंसं एक्झाम्पल बघायला मिळेल आपल्या कंपनीमध्ये. फ्रेंड्स, इथे ज्या पद्धतीने आपली बॉडी क्लिनिंग होती, बरोबर, जसं आपण जेव्हा गाडी सर्व्हिसिंगला जातो आणि गाडी सर्व्हिसिंगच्या वेळेस एकच मिनिट, गाडी सर्व्हिसिंगच्या वेळेस जे काही खराब ऑइल आहे ते बाहेर काढलं जातं. तेच प्रोबायोटिक्स आपल्या शरीरातलं खराब जी काही घाण आहे ते बाहेर काढण्याचं काम करतात. स्टेप 2 जे आहे ते काय करतात, क्लिनिंग करतात. बरोबर आहे? सो म्हणजे फिल्टर क्लिनिंग म्हणूया आपण, ते करतात गाडीमध्ये. बरोबर? तेच कोण करतात, तर आपले जे काही स्ट्रेस, म्हणजे जो आपला स्ट्रेस असेल किंवा ब्लडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, तर ते काम तिथे करतात स्टेप 2 मध्ये. स्टेप 3 मध्ये जे पार्ट्स आहे ते रिपेअरिंगचं काम करतात गाडीचं, ते आपल्या बॉडीमध्ये आयुर्वेदा करतात. स्टेप 4 जे आहे तर तिथे नवीन इंजिन ऑइल फील करतात गाडीमध्ये. आपल्या बॉडीमध्ये कोण करतं ते काम, ते मिनरल्स करतात आणि विटामिन्स करतात. स्टेप 5 ला काय केलं जातं, गाडी पॉलिशिंग केलं जाते, क्लीन केलं जाते. ते कोण करतं आपल्या बॉडीमध्ये, तर डीएनए हिलिंग जे आहे तर ते जिनोम डीएनए हिलिंग हे ते काम करतात. सो अशा पद्धतीने गाडी आणि बॉडीचं आपल्याला उदाहरण कंपनीने दिलेलं आहे. सो फ्रेंड्स, आपण पुढे निघूया, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं का? हॅलो एव्हरीवन, क्लिअर आहे इथपर्यंत? हॅलो, आवाज येतोय माझा? येस येस. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. सो पुढे निघूया आपण. इनोव्हेटिव्ह फीचर्स जे आहे आपल्या कंपनीचे, आपल्या प्रोडक्टचे, ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले सो फ्रेंड्स बघू शकता, कस्टमाइज सोल्युशन बेस्ड प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. सेकंड, क्लीन सायंटिफिक लेबल प्रॅक्टिस आपल्याकडे होते. ऑप्टिमाइज नॅनो इमल्शन टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे आणि प्रूव्हन पेटेंटेड इन्ग्रेडियंट आपल्याकडे युज्ड होतात. यामध्ये जास्त डिटेलमध्ये मी नाही सांगणार फ्रेंड्स, एवढं सांगायला आवडेल की कुठल्याही गोष्टीमध्ये, फॉर एक्झाम्पल हेअरची ट्रीटमेंटच आपण इथे बघूया, की आपण आतापर्यंत शॅम्पू किंवा इतर
जे काही ऑनलाईन प्रोडक्ट आपण घेतलेले असतील Amazonला वगैरे, त्याच्यात आपल्याला जाणवतं की केस आधीपेक्षा जास्त गळायला लागलेत, बरोबर? पण इथे आपण जी ट्रीटमेंट घेतो, इथे आल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे, माझं बेसिकपासून म्हणजे माझी केस गळती असेल, शायनिंग असेल, या सगळ्या गोष्टी फक्त 3 महिन्यात कसं काय क्लिअर झाल्या? त्याचं रिझन आहे की 4 लेयर इंटरनल जाऊन आपल्या प्रोडक्टचं जे काम आहे ते चालतं. त्याचं उदाहरण तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता की सोल्युबिलिटी, स्टॅबिलिटी आणि कशा पद्धतीने मायक्रोवेव्हमध्ये स्टडी करून हे प्रोडक्ट आपल्यापर्यंत काम करतं. ओके. सो जे EPI आहे म्हणजे एव्हिडन्स बेस्ड पेटंटेड इन्ग्रेडियंट, त्याचं सुद्धा तुम्हाला उदाहरण इथे बघायला मिळेल की क्रिल जे आहे आपल्या बॉडीमध्ये, क्रिल वन जे आपलं प्रोडक्ट आहे की जे आपल्या हेअरवरती, आपल्या स्किनवरती, नखांवरती जे काम करतं, तर ते त्यामध्ये कुठले असे इन्ग्रेडियंट आहे की त्यामुळे इतका छान रिझल्ट आपल्याला येतो. सगळ्यात पहिले कर्कुमिन C3 कॉम्प्लेक्स, बायोपेरिन, व्हिटॅमिन ई, सोबतच तुम्ही बघू शकता की असे KSM66, NM, कोलेजन असे भरपूर इन्ग्रेडियंट आहे की याच्यामधनं आपल्याला इतका सुंदर रिझल्ट येतोय, बरोबर? सो याच्यामध्ये जास्त डिटेल मी नाही सांगणार फ्रेंड्स, कारण आपल्याला पुढे प्लॅन पण बघायचा आहे. तुम्हाला एवढं तर क्लिअर झालं असेल की कंपनी बेस्ट आहे. कंपनीचं जे सोल्युशन कंपनीने काढलेलं आहे हर्ब न्यूट्रोजेनिक, ते खूप छान आहे. न्यूट्रोजेनिक्स त्याच्यामध्ये जे ऍड केलेलं आहे की DNA लेवलला कंपनी, म्हणजे आपण जसं चेहऱ्याचा मेकअप करतो चेहरा सुंदर दिसण्यासाठी, तसं हे जे काही जेनेटिक मेकअप जो आपण ज्याला म्हणतो तो आपल्याला मिळतो न्यूट्रोजेनमिक्स मधनं, हे मी तुम्हाला सांगू शकते. ओके. सो आपल्याकडे एक सुंदर असं प्रोडक्ट आहे, द सिक्रेट ऑफ लॉन्जिव्हिटी, म्हणजे आपलं जे वय आहे, तर ते जर आयुष्य जे आपलं आहे ते वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक सुंदर असं प्रोडक्ट म्हणजे आपल्याला लाभलेलं आहे, तर ते आहे यंग फ्यूल, त्याचं नाव. सो फ्रेंड्स, हे कशा पद्धतीने काम करतं हे तुम्हाला डिटेलमध्ये नक्कीच आपल्या प्रोडक्ट ट्रेनिंगमध्ये याची तुम्हाला माहिती मिळेल. हे फक्त तुमचं वय वाढवण्याचं काम नाही करत, तर हे तुमच्या इंटरनल आपले जे काही DNA आहेत शरीरामध्ये, तर सगळ्यात पहिले ते त्याला रिपेअर करण्याचं काम करतं. माझ्या टीममध्ये एक रिझल्ट मला आलाय की एका मॅडम आहे, त्यांचा जो मणका होता बॅक साईडचा, कंटिन्युअसली मशीन काम करून करून जर त्यांना बॅक पेन जे त्यांना स्टार्ट झालं होतं, तर ते जे पेन आहे ते फक्त यंग वनमुळे काही दिवसामध्ये त्यांना सुंदर रिझल्ट आला. अजून त्यांच्या स्किनवरती ते दिसायचं बाकी आहे, त्यांचं एज रिव्हर्स व्हायचं बाकी आहे, पण डायरेक्टली सगळ्यात पहिले त्यांना कुठला रिझल्ट आला, तर त्यांच्या बोन्समध्ये जो काही पेन होता, हाडांमध्ये जो त्यांना त्रास जाणवत होता, 100% तो त्यांचा सॉल्व्ह झाला. म्हणजे याचा अर्थ आपलं जे यंग फ्यूल आहे हे सगळ्यात पहिले इंटरनल काम करतं आणि मग हळूहळू हळूहळू ते आपल्याला बाहेरील पार्टमध्ये दिसायला म्हणजे स्किन टाईटनिंग असेल, मग त्यानंतर मग ग्लो असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात, बरोबर? सो सगळ्यात पहिले हे कुठल्या गोष्टीवर काम करतं, तर आपल्या DNA वरती काम करतं. ओके. सो पुढे आपण निघूया. सो फ्रेंड्स, आपल्याकडे जे सुंदर सुंदर प्रोडक्ट आपल्याला कंपनीने दिलेले आहे त्याबद्दल मला तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल. सगळ्यात पहिले आहे अश्वावन पेटंटेड KSM66 याच्यामध्ये ऍड ऑन केलेलं आहे. हे आपला जे टेन्शन आहे, तणाव आहे, ते कमी करण्यासाठी काम करतं. आपला जो स्टॅमिना आहे ते वाढवण्यासाठी काम करतं. सोबतच आहे आपल्याकडे एव्हरीडे वन हे आपल्याला डेली एक पोषक आहार देणारी एक छानशी टॅबलेट आहे, जे आपल्याला आपल्या पूर्ण जेवणातनं, दिवसभराच्या आहारातनं जे आपल्याला मिळत नाही ते तुम्हाला एका टॅबलेटमधनं, म्हणजे सकाळी एक संध्याकाळी एक, अशा 2 टॅबलेट जर तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला कधीही B12, B6 ज्या काही कमतरता आहेत व्हिटॅमिनच्या, ओके, ऑल व्हिटॅमिन्स, ते सगळे व्हिटॅमिन्स तुम्हाला ह्या एव्हरीडे वन मधनं मिळणार आहे आणि ह्या डेफिशियन्सी तुम्हाला कधी जाणवणार नाही. त्यानंतर डोळ्यांच्या काळजी घेण्यासाठी आपल्याकडे स्पेशल आहे I1, जे काही आपल्याला दृष्टीचा प्रॉब्लेम किंवा इतर स्ट्रेस वगैरे जाणवतात त्यासाठी स्पेशल आहे. त्यानंतर डायव्हिटल वन. सो फ्रेंड्स, हे जे शुगरसाठी जे आपलं प्रोडक्ट आहे डायव्हिटल वन, तर याच्याबद्दल सांगायला मला खूप छान वाटेल अजून, की आपण कितीतरी लोकांची जी शुगर आहे ती रिव्हर्स केलेली आहे. 350 असेल तर नॉर्मल वरती, काहींना तर टॅबलेट पण बंद केली तरी त्यांना असं वाटतं की अरे काही प्रॉब्लेम नाहीये मॅडम, आता काही त्रास होत नाही. म्हणजे डॉक्टरांच्या सजेशननी या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहे आणि याचे खूप सारे रिझल्ट आपल्या टीममध्ये ऑलरेडी घेतलेले आहेत. त्यानंतर ब्रेन, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर आता आपली जी लाईफस्टाईल आहे त्यामुळे चिडचिड होणं, सतत झोपेचे त्रास होणं, म्हणजे झोप लागण्यासाठी बरेच जण गोळ्या घेतात, हे पण आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बऱ्याच जणांना रिकॉल करायला अडचण येते, म्हणजे आठवत नाही काही गोष्टी, तर ते तुम्हाला ते सगळ्या गोष्टींचं जे सोल्युशन आहे ते ब्रेन वन मध्ये आहे. ब्रेन वन जर आपण स्टार्ट केली तर ब्रेन रिलेटेड जेवढे काही प्रॉब्लेम आहे ते सगळे आपले सॉल्व्ह होतील, प्लस याची तुम्हाला ऍडिक्शन सुद्धा होत नाही. म्हणजे तुम्ही जर 3 ते 4 महिने खाल्ली आणि तुमचा तो बिकॉज ऑफ हर्ब न्यूट्रोजेनिक्स, मी जो फॉर्म्युला सांगितला, त्यामुळे आपल्याला कुठल्याही टॅबलेटची किंवा कुठल्याही सप्लिमेंटची आपल्याला सवय होत नाही. ओके. त्यानंतर अमेझिंग 40 हे जे प्रोडक्ट आहे, अमेझिंग 40 आपल्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने काम करतं, तर जो काही मेनोपॉज वगैरे आहे, म्हणजे 40+ महिलांना जे सिम्पटम्स जाणवतात, जो त्रास होतो, त्यासाठी स्पेशल प्रोडक्ट बनवलेला आहे अमेझिंग 40.
त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया की आपलं जे हेअर वन आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे की हेअर वन असेल किंवा कॉस्मेटिक असेल, त्यांच्या ज्या 3 to 4 लेयर इंटरनल जाऊन आपल्या प्रॉडक्ट काम करतात. त्याच्यामुळे आपल्याकडे ज्यांनी हेअर वन घेतलंय त्यांना आधी जर टक्कल असेल तर तिथे सुद्धा नवीन हेअर ग्रोथ झालेली आपण रिझल्ट ऑलरेडी बघितलेले आहे आणि ते सुद्धा आपल्या टीममध्ये आपण घेतलेले आहेत. त्यानंतर हर्ट वन फ्रेंड्स, आज आपण बघतोय की हर्ट अटॅकचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. म्हणजे इव्हन पहिला अटॅक आला की तो व्यक्ती लगेच ऑन द स्पॉट जातोय, बरोबर. तर इथे सुद्धा आपण आपलं जे हर्ट वन आहे ते आपण घेऊ शकतो आणि आपण स्वतःसोबत इतरांची सुद्धा आपण काळजी घेऊ शकतो, बरोबर. त्यानंतर आहे लिव्हर वन. लिव्हरसाठी म्हणजे आता ऍसिडिटीचं प्रमाण असेल किंवा फॅटी लिव्हर असेल किंवा ड्रिंक करणारी काही मंडळी असतील त्यांच्यासाठी आपल्याकडे लिव्हर वन आहे. लंग्स फ्यूल, क्रिल वन, ऑर्थो वन गुडघ्यांच्या प्रॉब्लेमसाठी, प्रोस्टेट वन आहे, स्वीट एटीन ज्या 18+ लेडीज आहे, मुली आहे त्यांच्यासाठी स्पेशल स्वीट एटीन डिझाईन केलंय कंपनीने. कारण आपल्या शरीरामध्ये जसं स्वीट म्हणजे 18+ मुलींमध्ये आपण बघतो की पिरियडचे प्रॉब्लेम इरेग्युलर असेल किंवा पीसीओडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात बिकॉज ऑफ आपली लाईफस्टाईल. त्यामुळे अशा काही इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ऍड केलेले आहे की तो प्रॉब्लेम आपला इमिजिएटली सॉल्व्ह होऊन जाईल आणि आपली जी काही रेग्युलर सायकल आहे ती रेग्युलरमध्ये व्यवस्थित आपल्याला येईल. थायरॉइडच्या प्रॉब्लेमसाठी आपल्याकडे आहे थायरो वन, व्हायटॅलिटी, फ्यूल ई आणि एच. हे जे 2 प्रोडक्ट आहे खूप महत्वाचे आहे फ्रेंड्स, जिथे आपल्याला असं वाटतं की कन्झ्युम करण्यासाठी तिथे आपण सजेस्ट करू शकतो. त्यासोबत अजून ज्यांनी तुम्हाला इथे इन्व्हाइट केले त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क करा. ते अजून डिटेलमध्ये तुम्हाला ह्या दोन्ही प्रोडक्ट कशा पद्धतीने आपण देतो त्याबद्दल माहिती देतील. त्यासोबत आपल्याकडे आयरन फॉलिक आहे, कार्ब कट वन. वजन वाढलेलं असेल तर कमी करण्यासाठी हे प्रोडक्ट खूप छान पद्धतीने काम करतं. कारण शरीरामध्ये जे काही एक्स्ट्रा कार्ब साठलेलं आहे किंवा आपण रेग्युलर आहारामध्ये आपल्याकडनं जे एक्स्ट्रा कार्ब आपण खातो ते कंट्रोल करण्यासाठी हे कार्ब कट आपल्याला खूप छान मदत करतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे यंग फ्यूल आहे, A9 ऑन्को स्पेशल कॅन्सरसाठी प्रोडक्ट काम करतं आपल्याकडे. त्याची माहिती मी पुढे डिटेल तुम्हाला देणार आहे. त्यासोबत जॉईंट फ्लेक्सर आपल्याकडे आहे. बऱ्याच वेळेला ज्यांना चिकनगुन्या वगैरे होऊन गेलेला असतो त्यांना बऱ्याच वेळेला हे प्रॉब्लेम जाणवतात. सांधेदुखी भरपूर प्रमाणामध्ये जाणवते. तिथे आपण आपलं जॉईंट फ्लेक्सर आपण सजेस्ट करू शकतो. खूप सुंदर आहे. तर तुम्ही हे नक्की त्या प्रॉब्लेमसाठी घ्यायला पाहिजे. त्यासोबत आपल्याकडे कॅल्शियम, मॅग्नेशियम, D3 हे तुम्हाला एकाच बॉटलमध्ये बघायला मिळणार आहे फ्रेंड्स. असा हा फॉर्म्युला बाकी इतर तुम्हाला कुठेही नाही मिळणार. कॅल मॅग डी त्याचं नाव आहे. म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, D3 अशा तीनही गोष्टींपासून बनलेलं हे आपलं कॅलमॅग डी आहे. हे घेतल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी म्हणजे कॅल्शियमची जी कमतरता आहे ती आपली निघून जाईल. ओके. सो त्यानंतर जे काही पाईल्सचे पेशंट आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी पाईल्सचे प्रॉब्लेम आहे, मॅडम स्टोनचे प्रॉब्लेम आहे, त्यासाठी पाईल वन आहे. किडनी स्टोनसाठी फ्लश वन आहे आपल्याकडे. GPM जे गट हेल्थ म्हणूया, डायजेशन किंवा बऱ्याच जणांचं पोट असं फुगल्यासारखं वाटतं, साफ होत नाही, तिथे आपण GPM SBTC सोबत सजेस्ट करू शकतो. वुमन वन त्या महिलांसाठी, त्या प्रत्येक महिलेसाठी आहे ज्या महिलेची शरीराची झीज झालेली आहे म्हणजे ऑपरेशन, डिलिव्हरी ह्या ज्या काही गोष्टी होतात आणि त्यातनं आपल्या शरीरामध्ये जी कमतरता असते ती आपल्याला 100% वुमन वन मधनं भरून निघते. कारण याच्यामध्ये सगळे अश्वगंधा, हरर, भेरा असे काही इन्ग्रेडियंट आहे. प्युअर आयुर्वेदिक तुम्हाला हे बघायला मिळेल आणि याचे खूप सुंदर रिझल्ट सुद्धा आहेत. सोबत ऑन्टस आपलं जे कप सिरप आहे, ज्यांना खोकला आहे तर त्यांनी 100% हे ट्राय करायला पाहिजे. फिटनेस वन हा एक ग्रीन टी आहे. हा वेट लॉस साठी खूप छान काम करतो. सोबतच तुम्हाला खूप चहाची सवय असेल ती सुद्धा ऑटोमॅटिक बंद होते, कमी होऊन जाते. कारण आपला हा ग्रीन टी असा आहे की तो पूर्ण आपल्या शरीरामध्ये आपल्याला फ्रेश ठेवण्याचं काम करतं. सोबतच युरिक ऍसिड वाढलेलं असेल ते युरिक वन आपल्याकडे आहे. लिकोएट वन जे म्हणजे व्हाईट डिस्चार्ज वगैरे होतो महिलांना त्यासाठी हे काम करतं. लिओ वन सिरप माध्यमातून पण आहे आणि लिव्हर वन टॅबलेट फॉर्म मध्ये पण आपल्याकडे आहे. ओके. सो SBTC ज्यूस आणि ABBT ज्यूस हे 2 ज्युसेस आहेत आपल्याकडे. हे खूप जबरदस्त आणि आम्ही तर प्रत्येक पेशंटला सजेस्ट करतो SBTC. कारण SBTC जेव्हा आपण घेतो तर याच्याने आपली जी रोग प्रतिकारक क्षमता आहे ती पण वाढते, डायजेशन ऑटोमॅटिक सॉल्व्ह होऊन जातं, स्किनसाठी पण हे काम करतं आणि सोबत पोट साफ होण्यासाठी एकच नंबर आहे. आणि त्याच्यामध्ये कर्कुमिन असल्यामुळे स्किनला पण याचा खूप छान रिझल्ट येतो. सोबत ABBT ज्यूस हा मोस्टली हार्ट पेशंटमध्ये किंवा ज्यांना रक्तपातळ करण्याची गोळी चालू आहे म्हणजे बीपीचा वगैरे त्रास आहे त्यामध्ये आपण हे सजेस्ट करतो आणि याचा रिझल्ट अप्रतिम आहे फ्रेंड, खूपच छान आहे. सो आपलं हर्ट सुद्धा त्याच्याने खूप छान राहतं. सो अजून आपल्याकडे कोलेजन, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की कोलेजन कशा पद्धतीने काम करतं. कोलेजन हे स्किनसाठी आहे. इथे तुम्हाला अजून डिटेलमध्ये मी सांगते. सगळ्यात पहिले A9 ऑन्को हे प्रोडक्ट आल्याच्या नंतर मला एवढा आनंद झाला की कॅन्सरला सुद्धा रिव्हर्स म्हणजे जो 4थ्या स्टेजला गेलेला कॅन्सर आहे तो सुद्धा म्हणजे ज्याला हॉस्पिटलमध्ये सांगितलंय की बाबा यांना तुम्ही घरी घेऊन जा, तर अशा पेशंटला सुद्धा आपल्या सप्लिमेंटने तो पेशंट रिव्हर्स आलेला आहे.
त्याचा कॅन्सर रिव्हर्स झालेला आहे बिकॉज ऑफ आपले सप्लिमेंट आणि A9 ऑन्कोची ती ताकद आहे. सो फ्रेंड्स, मी तुम्हाला एकच सांगेल की तुमच्या संपर्कामध्ये जेवढ्या काही लोकांना कॅन्सर असेल त्या पेशंटला मात्र तुम्ही A9 ऑन्को आणि त्यासोबत इतर काही सप्लिमेंट आपले जे एक्सपर्ट आहे टीम ते सजेस्ट करतात ते तुम्ही द्या. 100% तुम्हाला त्यांच्यामध्ये रिझल्ट जाणवेल. सोबत आहे आपलं क्रिल 1 मध्ये ओमेगा 3 आहे. हे कशासाठी काम करतं क्रिल 1? हर्ट, आपले डोळे असेल, आपले लिव्हर असेल, ब्रेन, स्किन आणि जॉईंट हेल्थसाठी सुद्धा खूप छान याचे रिझल्ट आहे. हे आर्थो सोबत सुद्धा आपण सजेस्ट करतो बऱ्याचदा आणि एकदम सुंदर रिझल्ट आपल्याला या क्रिनवलचे मिळतात. कोलेजन जे आहे आपलं मरीन कोलेजन, येस माईक म्यूट ठेवा. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, बायोटीन, कॉपर आणि झिंक असल्यामुळे याचा सुद्धा रिझल्ट खूप छान आहे. हे घेतल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्या वीकमध्ये आपल्याला जाणवतं की माझी जी स्किन आहे ती सॉफ्ट झाली आहे. सेकंड वीकमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये ग्लो आणि शायनिंग दिसायला चालू होतं. अशाच पद्धतीने 8व्या वीकमध्ये, त्यानंतर 12व्या वीकपर्यंत तुम्हाला इतका सुंदर रिझल्ट जाणवायला म्हणजे बघायला मिळतो की तुम्ही म्हणजे आधीचे जे काही तुमचे फोटोज असतील ते आणि आताचे जे काही फोटोज आहे ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला लक्षात येईल की माझी स्किन किती छान पद्धतीने काम करते. ओके, सो फ्रेंड्स, आपण आता बघूया कॉस्मेटिक जे काही आपल्याकडे एक छानसा ब्रँड आहे डर्मा आर्ट. ओके, डर्मा आर्ट बघू शकता तुम्ही. याचं नाव सुद्धा किती युनिक आहे. म्हणजे DR म्हणजे डॉक्टर, बरोबर आहे. जे एक्सपर्टीज ऑफ प्रोफेशनल आहे ते असतात डॉक्टर. आणि डर्मा म्हणजे कोण? डर्मा म्हणजे स्किन, मीन स्किन. मा म्हणजे लव्ह अँड केअर, म्हणजे आई म्हटलं की आपल्याला लव्ह आणि केअर दिसतं. आणि आर्ट म्हणजे जे काही सायन्स मीट क्रिएटिव्हिटी जी म्हणू आपण ते आर्ट. असं सुंदर कॉम्बिनेशन आपल्याला डर्मा आर्ट मध्ये बघायला मिळतं. आणि फ्रेंड, यामध्ये स्किन केअर मी तुम्हाला डायरेक्टली शेअर करते. जे आपलं अंबर 1 जे प्रोडक्ट आहेत, अंबर 1 मध्ये हेअर ऑइल, शॅम्पू, त्यानंतर स्क्रब आहे, मॉइश्चरायझर आहे. सोबतच तुम्ही इथे बघू शकता की फेस वॉश पण आपल्याकडे आहे. हे तीनही प्रोडक्ट जे आहे तर हे ज्या लेवलला काम करतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीला 2 मिनिटासाठी आपण डेमो जरी दिला की जा फेस वॉश करू नये, तरी त्या व्यक्तीला सुंदर रिझल्ट येतो बिकॉज ऑफ यामध्ये एकच सेकंड बिकॉज ऑफ यामध्ये कोकोनट ऑइल यूज केलेलं आहे. सोबतच जे नरिशमेंट आहे आणि ज्या लेवलचे इन्ग्रेडियंट यामध्ये ऍड ऑन केलेले फ्रेंड्स, तर तुम्हाला स्किनला चॅलेंजेस नाहीये. स्किनसाठी किंवा शॅम्पू जर यूज केला किंवा हेअर ऑइल यूज केलं तर त्या पार्टसाठी एक्सपर्ट असे हे अंबर 1 आपली सिरीज आहे. सोबत आहे कॉडसी 4 टाईप मध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. यामध्ये तुम्हाला क्लिन्झर, टोनर म्हणजे CTMचं आपलं एक किट मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला मॉइश्चरायझर सुद्धा आहे, टोनर आहे आणि क्लिन्झर आहे, लोशन आहे. यामध्ये आपल्याला सोप आणि याच्यामध्ये फेशियल किट सुद्धा आपल्याला क्वाडसीमध्ये कंपनीने दिलेली आहे. आणि अल्टिमेट असे रिझल्ट आहे. मगाशीच म्हटल्याप्रमाणे डेप्थला जाऊन 4 ते 5 लेअर आतमध्ये जाऊन जेव्हा एखादं प्रोडक्ट काम करतं त्यावेळेला जे काही शरीरावरचे पिगमेंटेशन असतात किंवा वांग असतात किंवा तुमच्या स्किनवरती जी काही तुमची डॅमेज झालेली स्किन आहे, ब्लॅक झालेली स्किन आहे, त्या स्किनला क्लीन करण्याचं काम ह्या प्रोडक्टनी 100% होतं आणि रिझल्ट सुद्धा येतो बिकॉज ऑफ तो जो फॉर्म्युला यूज केलेला आहे त्यामुळे. त्यानंतर आपण बघूया की जे अजून ऍडव्हान्स मध्ये आपल्याकडे काही प्रोडक्ट आहे जे हिल्स आणि बीच रेंज मध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यामध्ये सगळ्यात पहिले आहे क्लिन्झर. हे जे क्लिन्झर आहे म्हणजे आपल्याकडे 2 ते 3 क्लिन्झर तुम्हाला बघायला मिळतील, बरोबर. तर यामध्ये हे जे 2 क्लिन्झर आहे, एक तुम्हाला क्वाडसी मध्ये आणि एक हिल्स बीच मध्ये मिळेल. तर हिल्स अँड बीच मधले हे जे क्लिन्झर आहे हे समजा एखाद्यांचं बोरचं पाणी आपण कंटिन्यू वापरतोय किंवा असं पाणी आहे की ज्यामध्ये क्षार खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, त्यावेळेला फ्रेंड्स हे जे क्लिन्झर आहे हे अल्टिमेट रिझल्ट देणारं प्रोडक्ट आहे. आपल्याला त्या पाण्याचा जो pH आहे ते त्या लेवलला ते मेंटेन करतं आणि तो रिझल्ट आपल्याला आपल्या स्किनवरती दिसायला लागतो. त्यानंतर आहे आपलं जे सनस्क्रीन आहे SPF 50 याच्यामध्ये ऍड ऑन केलेलं असल्यामुळे याचाही रिझल्ट खूप छान आहे. आणि सगळ्यात बेस्ट सनस्क्रीन असतं ते SPF 50 जे आपल्याला ऑलरेडी आपल्या कंपनीने दिलेलं आहे. सोबत आपल्याकडे ॲलो जेल आहे, त्यानंतर ॲलोवेरा जेल जे तुम्ही स्किनला, चेहऱ्याला वापरू शकता, केसांनाही वापरू शकता. सोबत सॅनिटरी नॅपकिन आहे, त्यामध्ये ॲन्युएन चिप वापरलेली असल्यामुळे त्याचं जे काही संक्रमण आहे किंवा आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, इचिंग होत नाही, इरिटेशन होत नाही आणि कुठलाही कॅन्सर म्हणजे गर्भपिशवीचा कॅन्सर होण्याचा धोका आपण टाळू शकतो हे सॅनिटरी पॅड वापरून. आपल्याकडे पेस्ट आहे, पेट्रोलियम जेली, हीट शेल्टर आहे, सोबतच सोप सुद्धा आहे, बाथिंग सोप सुद्धा आपल्याकडे आहे. सो इथपर्यंत तुम्हाला प्रोफाईल समजलं असेल.